मटार पनीरसाठी ग्रेव्ही बनवण्यासाठी यामध्ये मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि अद्रक, लसूण सर्व टाकून फ्राय करून घ्यायचंय. लाल मिरची टाकून घ्यायची आहे. सोबतच थोड्याशा पनीरच्या क्यूब पण टाकून हे फ्राय करून घ्यायचंय. झालेलं साहित्य थंड करायला ठेवून द्यायचं. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे. मीठ आणि साखर टाकून त्यामध्ये 1 वाटी मटार टाकून उकडून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये तेल आणि बटर टाकून मेल्ट करून घ्यायचं. यामध्ये पनीरच्या क्यूब टाकून घ्यायच्या आहेत. त्या छान परतून घ्यायच्यात. परतलेल्या क्यूब एका कोमट पाण्यामध्ये काढून ठेवायचे आहेत. सर्व साहित्य मिक्सरला लावून ग्रेव्ही तयार करून घ्यायची. कोथिंबीर टाकून तेल गरम करायचे. जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडल्यावर ग्रेव्हीचं साहित्य टाकायचे. लाल तिखट, हळद, काळा मसाला, त्यासोबतच धने जिरे पावडर आणि किचन किंग मसाला टाकून हे परतून घ्यायचं. यामध्ये पाण्यात टाकलेला पनीर टाकून घ्यायचं आहे. मटार टाकून घ्यायचे आणि हे नंतर थोडीशी कसुरी मेथी टाकून मिक्स करून घ्यायचंय. पनीर काढून ठेवलेलं पाणी टाकायचंय. चवीपुरतं मीठ टाकायचंय. कोथिंबीर टाकायची. तयार आहे मटार